तर मग सकाळला शुभ सकाळ. सकाळ सकाळी आपलं पाणी दिलं झाडांना, पण संध्याकाळी पाऊस येणार होता मला नव्हतं माहिती. मग काय केलं भाई, हे औषध घेऊन टाकीमध्ये टाकलं. टाकीत औषध टाकलं आणि इथं आतमध्ये आलो. आतमध्ये आपण तिथपर्यंत पासून इकडं इथपर्यंत 30 फूट जागा वाढली. मग आता हे छोटाले भांडे दिसतात का नाही तुम्हाला, एक पाण्याचं एक खाद्याचं. तसंच ते जे मोठ्या पाण्याच्या भांड्यापाशी एक खाद्याचं भांडं मांडायचं. म्हणजे काय होतं, खाद्य खाल्लं का पक्षी पाणी पितो. आणि पटपट नेऊन मांडायला सुरुवात केली, कारण की मला थोडं काम होतं म्हणून. तर काम होतं म्हणून ह्यो गडी तवर आला माझ्याकडे, म्हणला धर पाणी पी, कंटाळा असेल तू. म्हणलं ओके. मग काय काम झालं आपलं, त्यासोबत आम्ही निघलो. तेवढ्यात आम्हाला एक जोडीदार भेटला. म्हणला अरे मला बी आयफोनला कव्हर आणायची. म्हणलं ओके चल म्हणलं बस. ते म्हणला गॉगल बघू कसला दिसतोय. त्याला म्हणलं डॉन म्हणत्यात डॉन, भारी दिसतोय म्हणलं. फोटो काढाय थांबलं, फोटो तर काही चांगले आले नाही. म्हणून तिथून निघलो. गाड्याने 2,000 रुपये दाखिले, पण पेट्रोल भाई 100चं टाकलं. ही काही इमानदारी नाही बरं का, तुला व्हिडिओतून सांगतोय मी आता, ही इमानदारी नाही. मग लस्सी प्यायला आलो, तिथून लस्सी पेलो होतो. आणि एक रिक्षा आमच्या पुढे चालला होता, त्यात काच होती, पण आम्ही थोडंच दिसलो 1 सेकंद त्याच्यात. जो ऑफिसला आलो तो जामखेडला, तर हे महिना झालं बंद होतं, कसं तरी उघडलं. तेव्हा मला तहसीलला काम होईल. तहसीलला भाई तहसीलवालाच नव्हता तिथं, गायबच होता डायरेक्ट. मग काय नाश्ता केला आणि तेवढ्यात पाऊस पडला आणि तिथून आम्ही निघलो कुठे शर्ट आणायला. हे ड्रॅकलिंग केलं होतं शर्ट, हे टाकलेला महिना झाला माझ्या ध्यानात आलं म्हणून घेतलं, नाही तर त्यांनाच राहिलं असतं. मग काय आपलं सामान घ्यायचं होतं घरी, थोडं सामान घेतलं आणि नंतर पावसातच निघलो. म्हणलं काय उशीर झाल्यावर पुन्हा काय करता भाई, आता भिजून द्या म्हणलं थोडं. मग निघलो. तेवढ्यात एक एसटी बंद पडलेली दिसली. त्यांना म्हणलं मी तुमच्यापाशी ब्लॉक संपितो आजचा.